खरं तर हे चालू झालं जेव्हा आपण झुणका भाकर चालू केली 1974. तेव्हा आपण सफाई कामगारांचे सत्कार चालू केले. नंतरच्या काळात माझ्या वडिलांचं निधन झालं म्हणून एक 4-5 वर्षाची गॅप पडली सफाई कामगारांच्या सत्काराला. पण 1 वर्ष आम्ही उपमहापौर त्यावेळेला शहराचे होते हिरामन शिंदे आणि आम्ही गणपती विसर्जन करून उलटे विसर्जन मार्गावरनं परत येत होतो आणि त्यावेळेला शेवटचा गणपती चाललेला होता आणि मागे आम्ही बघतोय तर रस्ता एकदम स्वच्छ झालेला. म्हणजे ते महानगरपालिकेचे सफाई कामगार आहेत ना, इतकं लिलया साफ करत होते की आपल्याला वाटणार सुद्धा नाही इथनं गणपतीची मिरवणूक झाली. गुलाल नाही, घाण नाही, कचरा नाही, बाटल्या नाहीत, प्लास्टिकचे तुकडे नाहीत, खाद्यपदार्थ नाहीत, कागद नाही, काही नाही. इतका रस्ता स्वच्छ ही मंडळी करायची. मग आम्ही मंडईमध्ये आल्यावरती पुन्हा एकदा तो विचार केला की ह्या गोरगरिबांच्या हाताला आपण अजून चालना द्यावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण दरवर्षी साधारण 500 सफाई कामगारांचा गणेशोत्सवाच्या नंतर 2 दिवसांनी आपल्या मंडपामध्ये सत्कार घेतो. त्यांना समाजोपयोगी, घरोपयोगी, घरात जे उपयोगी पडतील अशा वस्तू म्हणजे भांडी असतील, जे काही त्यांना घरात उपयोगी पडेल दरवेळेला वेगवेगळ्या वस्तू पण देत असतो. वस्तू देण्यापेक्षा त्यांचा सन्मान होणं हा हे त्यांना खूप आनंददायी असतं आणि ते अजून जोमाने पुढचं काम करत त्यांना एक प्रेरणा मिळते पुढच्या एक प्रेरणा मिळते चांगल्या पद्धतीने. बरोबर. खरं तर गणपतीत जिथं आपलं मंदिर आहे, गणपती जिथं प्रतिष्ठापना होते, जिथं मंडप आहे, त्याच्यापासून 100-150 फुटावरती तिथल्या वाड्यामध्ये माझा जन्म झालेला आहे. म्हणजे माझ्या जन्मापासूनच गणपतीशी अगदी संबंध आहे. आणि गणपती उत्सवातल्या कार्यकर्त्यांचं बघायचं झालं, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्व क्षेत्रात आपल्या मंडळाच्या लोकांनी एक ठसा उमटवलेला आहे. पुण्याचे पहिले महापौर बाबुराव सणस हे मंडळाचे कार्यकर्ते. मंडळाने आत्तापर्यंत पुणे शहराला 5 महापौर दिलेत, 4 उपमहापौर दिलेत, 20 नगरसेवक दिलेत, 2 मंत्री दिलेत, 2 जिल्हा परिषद अध्यक्ष दिलेत, 4 खासदार दिलेत. हे मंडळाचा कार्यकर्ता ह्या गणपतीच्या आशीर्वादाने एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकला आणि एवढ्या मोठ्या पदावर पोहोचून सुद्धा तो जमिनीवर राहून काम करतो हे सगळ्यात महत्वाचं. आणि आता तशीच तुमच्या म्हणजे मार्गदर्शनावर नवीन पिढी पण सगळी काम करते. म्हणजे आता मी म्हणजे छोटे तुमचे सगळेच फॅमिली, थोरात फॅमिली असेल किंवा बाकी सगळेच मंडळी, गोरड समाज असेल, एकत्र पद्धतीने सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र येऊन म्हणजे एक कुटुंब म्हणून मला दिसतं नेहमी. म्हणजे मी स्वतः ते अनुभवतो. तर त्याविषयी काही सुखदुःखाच्या प्रसंगी पण मंडळाची नेहमी मदत होते किंवा एखादा काही क्षण आहे का की जो आवर्जून तुम्हाला सांगावा लागेल? आणि महत्वाचं म्हणजे आमचं कुटुंबाची ही 5वी पिढी आहे. पण अशा इतर पण पिढ्या आहेत मंडळाच्या की ज्या 5-5 पिढ्या काम करतायत. आमचीच पिढी करते असं नाहीये. सर्व पिढ्या प्रामाणिकपणे करतात. कडक कपडे घालून झाडून काढायचं झालं तरी झाडून काढतात. कोणीही लाजत नाही की आपले कपडे मळतील, आपले कपडे चुरगाळतील, अशी कुठलीही भावना नसते. गणपतीचं काम ते श्रद्धेने करायचं याची मनापासून इच्छा असते आणि प्रामाणिकपणे काम केलं जातं. अतिशय उत्तमरित्या काम करतात आणि या पुढच्या पिढ्याही नम्रपणे काम करतात. हे सगळ्यात महत्वाचं. आता आपण वर्गणी बघायचं झालं तर जवळजवळ आपली वर्गणी बंद झाली. व्यापार मोठ्या प्रमाणात जेव्हा मार्केट यार्डला शिफ्ट झाला तेव्हापासून आपल्या वर्गणीमध्ये खूप कमी झाले. परंतु शारदा गणपतीच्या कृपेने आपल्याला काही कमी पडत नाही. उत्तमरित्या उत्सव साजरा होत असतो आणि भविष्यातही या पिढ्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक या सर्व क्षेत्रात काम करावं अशी माझी पण मनापासून इच्छा आणि करतील. सगळी मुलं उच्च शिक्षित आहेत, चांगलं काम करतात, वेळ प्रसंगी आपले 10 दिवस कामावरती सुट्टी घेतात परंतु इथं काम करायला येतात. कित्येक व्यापारी आहेत की जे सकाळी 6ला गाड्यावरती येतात, रात्रीपर्यंत असतात, आपला व्यवसाय बघतात. पण त्या काळामध्ये मधले 2-4 तास
मंडळाचं काय काम असेल करतात. ते वाटून घेतात आणि ते प्रामाणिकपणे काम करतात.